नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो, आत्ताची सर्वात मोठी बातमी शिक्षण विभागाकडून देण्यात आलेली आहे। ही बातमी पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक नियमावली जाहीर केलेली आहे। या नियमावली अंतर्गत आता शाळेतील विद्यार्थ्यांना दिवसातून 3 वेळा हजेरी द्यावी लागणार आहे। काय आहे सविस्तर वृत्त या आपण बघूया। आता शाळेत दिवसातून 3 वेळा होणार हजेरी। पालकांना मेसेज, नव्या शैक्षणिक वर्षात होणार अंमलबजावणी। शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांसाठी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात नवे नियम आणि सूचना जाहीर केल्या आहेत। या अंतर्गत शाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी दिवसातून 3 वेळा घेतली जाणार असून त्यांच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी संबंधित शाळेवरच राहणार आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार माजी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशीनुसार सकाळी, दुपारी व संध्याकाळी विद्यार्थ्यांची हजेरी घेतली जाईल। अनुपस्थिती असल्यास पालकांना त्वरित SMS-द्वारे माहिती दिली जाईल। अशा प्रकारे दिवसातून 3 वेळा हजेरी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। गेल्या काही काळात खाजगी शाळेत विद्यार्थ्यांसोबत अनुचित घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर शासनाकडून सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबतचे अधिकृत पत्र शिक्षण विभागाकडे प्राप्त झाले आहे। शाळांना देखील काही सूचना देण्यात आल्या आहेत। पहिली सूचना, प्रामुख्याने जिल्ह्यातील खाजगी इंग्रजी माध्यम शाळांसाठी हे आदेश काढले गेले आहेत। खाजगी शाळांमध्ये सर्व ठिकाणी कॅमेरे लावणे बंधनकारक असून 1 महिन्याचा व्हिडिओ बॅकअप ठेवणे। 3. सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याआधी पोलीस चारित्र्य प्रमाणपत्र घेणे। गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास सेवा तात्काळ समाप्त करावी, अशा सूचना शाळांना देण्यात आलेल्या आहेत। शाळांमध्ये जर अनधिकृत प्रवेश थांबवण्याच्या देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत। शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, प्रत्येक स्वच्छतागृहाजवळ परिचर नेमणे, पाणी, प्रकाश आणि आपत्कालीन घंटा उपलब्ध असावी। मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षक नेमणे यावर सूचना केल्या आहेत। 1098 क्रमांक दृश्यमान ठिकाणी लावणे आणि त्यासंबंधी माहिती विद्यार्थ्यांना देणे। शाळेच्या भिंतींवर सुरक्षेसंबंधी माहिती देणारे फलक, चित्रे आणि डिजिटल बोर्ड लावावेत, अशा स्ट्रिक्ट सूचना या शाळांना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी वर्गासोबत बैठक देखील घेण्यात आलेली आहे। शाळा प्रशासनाने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांबरोबर नियमित बैठक घेऊन या सर्व निर्देशांची अंमलबजावणी करावी। नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याच्या स्पष्ट सूचना शालेय शिक्षण विभागाने परिपत्रकात दिल्या आहेत। खाजगी शाळांनी पात्र व अनुभवी समुपदेशक नियुक्त करणे। पूर्व प्राथमिक व प्राथमिक शाळांमध्ये चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यासंबंधी प्रात्यक्षिके घ्यावी। धन्यवाद। अशाच प्रकारच्या नवीन शैक्षणिक व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। धन्यवाद।